तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शुभ ब्लॉग्समध्ये। नागपंचमी जवळ आल्यामुळे एक खास इको फ्रेंडली प्रोजेक्ट बनवायचं ठरवलं। 2 दिवस खूप मेहनत आणि संयम ठेवून मी घरातच माती आणि गवत यासारख्या नैसर्गिक गोष्टीचा वापर करून पारंपरिक नाग, वारूळ आणि ओम नमः शिवाय पिंड तयार केली। संपूर्ण प्रक्रिया खूप मोठी असल्यामुळे मी याचा टाइम लॅप्स रेकॉर्ड केला आहे। चला तर मग पाहूया हे कसं बनवलं। आम्ही सुरुवातीला कार्डबोर्डच्या कडेने मातीचे ब्लॉक बनवून एक मजबूत बॉर्डर तयार केली। त्यानंतर वारूळ आणि पिंड मध्यभागी काळजीपूर्वक बसवले। मोकळ्या जागेत कोरडी माती भरून त्याला अगदी खऱ्यासारखा लूक दिला। तो परिसर सुंदर दिसावा म्हणून मातीच्या बॉर्डरवर हिरवेगार गवत सजवले। त्यानंतर मी लहान कागदी आकृत्या कापून वारुळाभोवती पूजेच्या आणि प्रार्थनेच्या मुद्रेत उभ्या केल्या। शेवटी मातीचा एक छोटा नाग बनवून तो ओम नमः शिवाय पिंडी शेवटी क्लेचा एक छोटा नाग बनवून तो ओम नमः शिवाय पिंडी भोवती गुंडाळला। वाव, किती सुंदर लुक आला। ह्याला किती छान वाटतंय, हे बघायला अति सुंदर दिसतंय। आणि हा आहे आपला अंतिम आणि सुंदर लुक। आपल्या सर्वांनाच आवडण्यासारखा इतका छान बनवलाय ना, खूप मस्त बनवलाय बघा। आम्ही वारूळ आणि पिंडीची पारंपरिक पूजा केली आणि निसर्गाचे आशीर्वाद घेतले। या प्रोजेक्टमुळे मला संयम, पर्यावरणपूर्वक सण साजरे करणे आणि आपल्या संस्कृतीबद्दल खूप काही शिकायला मिळाले। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। हा आहे फायनल लुक इको फ्रेंडली प्रोजेक्टचा। शेवटी आम्ही याची पारंपरिक पूजा केली। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। बाय।